हे असे एकदम मऊसूत रसरशीत गुलाबजामुन कसे बनवायचे तेही जराही मैद्याचा वापर न करता ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावाकडे आलेलो असताना गावाकडे म्हणजेच माहेरी हे गुलाबजामुन आम्ही बनवलेले होते। बरेच जण मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो म्हणून मैदा खाण्याचे टाळतात। तसेच आमच्या घरी जामुन बनवताना मैद्याच्या ठिकाणी रव्याचाच वापर केला जातो। जामुन बनवण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये 2 किलो खवा घेतलेला आहे। खवा अगोदर 5 मिनिटांसाठी चांगला मॅश करून घ्यायचा म्हणजे खवा चांगला मऊ बनतो। खवा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकायचा। इथे मी 3 वाटी रवा टाकलेला आहे। रवा टाकल्यानंतर खव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा। खवा आणि रवा चांगला एकजीव करून घ्यायचा। तो चांगला एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा सोडा टाकायचा। इथे मी नाश्त्याचा 1 चमचा भरून सोडा घेतलेला आहे। तो सोडा त्याच्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला एक मोठ्या आकाराचा गोळा त्याचा बनवून घ्यायचा आहे। खव्याला काही ठिकाणी खोवा, मावा असे म्हणले जाते पण आमच्या घरी तर खवाच म्हणतात। खव्याचा आणि रव्याचा मोठा असा गोळा बनवून तयार झालेला आहे। गोळा बनवून झाल्यानंतर तो झाकून ठेवायचा आहे। 1 ते 2 तासासाठी आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक बनवून घेऊ। पाक बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचे पातेले घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये साखर टाकायची। इथे मी शेराने 1.5 शेर साखर घेतलेली आहे। वजनी प्रमाण पाहिले तर 2.5 ते 3 किलो साखर घ्यायची व त्याच्यामध्ये 2 तांबे पाणी मी इथे ओतलेले आहे। साखर बुडून त्याच्यावरती 1 बोट पाणी शिल्लक राहायला पाहिजे एवढे पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचे आहे। साखरेवरती आलेला पांढरा फेस गाळणीने काढून घ्यायचा। साखर विरघळून घ्यायची आणि फक्त 4 ते 5 मिनिटे आपल्याला पाक बनवून घ्यायचा। पाक जास्त घट्ट बनवायचा नाही। जामुनचा पाक हा थोडासा पातळच ठेवायचा आहे। 1 तार बनायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जर आपण पाक जास्त घट्ट बनवला तर जामुन पाक पीत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला जामुनचा पाक हा पातळच बनवायचा आहे। इथे आपला गुलाबजामुनचा पाक बनवून तयार झालेला आहे। आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। गुलाबजामुन बनवताना जास्त मोठेही बनवायचे नाहीत। तेलामध्ये टाकल्यानंतर गुलाबजामुन नंतर फुगून मोठे बनतात। इथे माझ्या दोन्ही वहिनी गुलाबजामुन बनवत होत्या आणि मी गुलाबजामुन तळण्यासाठी घेतले आणि व्हिडिओ शूट करत होता माझ्या भावाचा मुलगा धैर्यशील। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते। गरम तेल झाल्यानंतर गुलाबजामुन त्याच्यामध्ये टाकले। कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला गुलाबजामुन चांगले तळून घ्यायचे आहेत। गुलाबजामुनची एक बॅच तळून झालेली आहे। झाऱ्यामध्ये काढून त्याच्यातील सर्व तेल निथळून काढायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे व नंतर गरम पाकामध्ये आपल्याला जामुन टाकायचे। दुसरे गुलाबजामुन तेलामध्ये आपल्याला तळण्यासाठी टाकायचे आणि गुलाबजामुन सतत हलवत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। सतत हलवत राहिल्यामुळे गुलाबजामुन सर्व बाजूनी चांगले एकसारखे तळले जातात। याच्यासाठी जामुन तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते थोड्या वेळाने सतत हलवत राहायचे आहेत। दुसरेही गुलाबजामुन तळून झालेले आहेत। ते आता ताटामध्ये काढून घेतले व नंतर पाकामध्ये टाकले। पहिले तळलेले गुलाबजामुन मी पाकामध्ये टाकलेले होते। नंतर आता तळलेलेही गुलाबजामुन मी पाकामध्ये टाकले। गुलाबजामुन तळल्यानंतर ते गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत म्हणजे गुलाबजामुन चांगला पाक पितात। नंतर दुसरे गुलाबजामुन आपल्याला तळण्यासाठी कढईमध्ये टाकायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता जामुन चांगले फुगून मोठे बनत आहेत। गुलाबजामुन तळत असताना ते आपल्याला थोड्या वेळाने हलवायचे आहेत व गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचे आहेत म्हणजे गुलाबजामुन चांगले तळले जातात। जर आपण फुल गॅसवरती गुलाबजामुन तळले तर ते वरून लगेच लाल होतात व आतून ते कच्चेच राहतात। याच्यासाठी आपल्याला गुलाबजामुन फुल गॅसवरती तळायचे नाहीत। कमी ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला गुलाबजामुन चांगले तळून घ्यायचे आहेत। मी व्हिडिओमध्ये पाहू शकता गुलाबजामुन छान असे एकसारख्या रंगावरती चांगले तळले जात आहेत। गुलाबजामुनला थोडेही क्रॅक जात नाहीत। अगदी हॉटेलमध्ये असतात तशाच प्रकारे आपले गुलाबजामुन बनवून तयार होत आहेत। इथे आपले गुलाबजामुन तळून झालेले आहेत। झाऱ्यामध्ये घेऊन त्याच्यातील तेल निथळून काढायचे व ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि नंतर गुलाबजामुन आपल्याला लगेच पाकामध्ये टाकायचे आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। कमी ते मध्यम गॅसवरती एकसारख्या रंगावरती छान असे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। गुलाबजामुन तळताना अगोदर थोडासा डार्कच कलर ठेवायचा आहे। पाकामध्ये टाकल्यानंतर गुलाबजामुनचा कलर अजून थोडासा फेंट बनतो। आपण खवा 1 ते 2 तासासाठी भिजत ठेवला होता त्याच्यामुळे आपले गुलाबजामुन चांगले फुगत आहेत। जर तुम्ही मैद्याचे गुलाबजामुन बनवत असाल तर 20 ते 25 मिनिटांसाठी खवा भिजवत ठेवला तरीही चालेल। इथे आपण रव्याचे गुलाबजामुन बनवलेले असल्यामुळे रवा भिजण्यासाठी जास्त वेळ लागतो। याच्यासाठी 1 ते 2 तासासाठी आपल्याला ते भिजत ठेवावे लागते।
अशा पद्धतीने राहिलेले सर्व गुलाबजामुन बनवून घ्यायचे आणि कमी ते मध्यम गॅसवरती छान असे तळून घ्यायचे व पाक गरम असताना आणि जामून गरम असतानाच आपल्याला ते पाकामध्ये टाकायचे, म्हणजे गुलाबजामुन चांगला पाक पितात। पाकामध्ये थोडी वेलची पावडर टाकायची, म्हणजे गुलाबजामुनला छान असा फ्लेवर येतो आणि गुलाबजामुन टेस्टी लागतात। हे आपले सर्व गुलाबजामुन बनवून झालेले आहेत। ते पाकामध्ये टाकून उलटण्याने मिक्स करून घ्यायचे, म्हणजे गुलाबजामुन चांगले पाकात मुरतात। इथे आम्ही रात्री गुलाबजामुन बनवलेले होते व रात्रभर पाकामध्ये ते भिजत ठेवले व आता दुसऱ्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात। गुलाबजामुनमध्ये चांगला आतपर्यंत पाक मुरलेला आहे व अगदी रसरशीत असे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत। वरून हे गुलाबजामुन पाहून तर कोणी म्हणूही शकणार नाही की हे गुलाबजामुन आपण मैदा न वापरता रव्यापासून बनवलेले आहेत। एका वाटीमध्ये गुलाबजामुन घेतलेले आहेत। तुम्हाला एक गुलाबजामुन मी तोडून दाखवते। ही व्हिडिओमध्ये पाहू शकता गुलाबजामुन लगेच तुटले जातात व आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि अगदी रसरशीत असे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत। खायला हे गुलाबजामुन मैद्याच्या गुलाबजामुनपेक्षाही छान झालेले होते। ते आपले 2 किलो खव्याचे अगदी मऊ आणि रसरशीत गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत। धन्यवाद।